लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आज निवडणूक निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांची एकत्रित बैठक बोलावलेली आहे. कारण रिझल्ट लागल्यानंतर एक 2-4 दिवस उत्साहाचं वातावरण असतं. सदस्यांना आपापल्या मतदारसंघात आभार मानावं लागतं. या हेतूनं मुद्दामहून एक 4-5 दिवसाचा गॅप आम्ही घेतलेला आहे. निश्चित शिवसेनेनं साधनाच्या तोकडे साधनं असतानाही शिवसेनेनं तसं पाहायला गेलं तर चांगल्या जागा जिंकलेल्या असं आम्ही मानतो. एक आमचे चांगले अनुभवी संघटनात्मक पातळीवर सक्षम काम करणारे लोकप्रतिनिधी सिल्लोड वगळलं तर सगळ्या तालुक्यात आम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. सिल्लोडमध्ये आम्ही थोडं कमी पडलेलो आहे हे कबूल केलं पाहिजे, परंतु उर्वरित 8ही तालुक्यात शिवसेनेला चांगलं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि आताचं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सगळी स्थिती जर बघितली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. निश्चित समोर काय काय होतं याचा अंदाज आम्ही घेतोय, परंतु आम्हाला कोणी पाठिंबा दिला तर तो पाठिंबा घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तो पाठिंबा विकासासाठी असावा, परंतु आम्ही कोणाला पाठिंबा बिलकुल देणार नाही. परंतु राजकीय परिस्थिती काय काय उद्भवती, भारतीय जनता पार्टी असो शिंदे गट असो, हे काही फार एक संघ आहे अशातला काही भाग नाही. सगळ्यांनाच महत्त्वाकांक्षा आहे. प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाला महत्त्वाकांक्षा आहे. भारतीय जनता पार्टीचे तर एक सार्वजनिक बांधकाम विभागात असलेले चीफ इंजिनियरच त्यांचा पुतण्या अध्यक्ष व्हावा म्हणून प्रयत्नाला लागलेले काही जणांना फोनसुद्धा त्यांचे आलेले आहे. राजकीय लोकांचे फोन येतात मी समजू शकतो, पण PWDच्या चीफ इंजिनियरसुद्धा अशा पद्धतीनं प्रयत्न करतायत हे नवीनच आहे. मला असं वाटतं त्यांनी नोकरी सोडून जर पक्ष जॉईन केला तर बरं होईल, परंतु याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून शिवसेना आहे एवढं 100% सांगतो. शिंदे गटात तसंच आलबेल आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करून शिवसेना या जिल्हा परिषद निवडणुकीत अतिशय निर्णायकी भूमिकेत राहील एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. पाठिंबा दिला तर कुणासोबत चर्चा झाली, कुणी ऑफर दिली आहे, काहीतरी बोलतंय? कारण भाजप आणि त्या शिंदे गटात काहीच आलबेल दिसत नाही. हे पण आता बोलण्याला काही अर्थ नाही. आमच्या सदस्यांना कोणाकोणाचे फोन आले हे मलाही सदस्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही तरी आमच्याकडून कोणालाही फोन केलेला नाही. परंतु याच्यातून एक जाणवलं की शिंदे गटामध्ये असो की भाजपामध्ये जिल्हा परिषदेचे पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा जीवघेणीसुद्धा ठरू शकते. तुला नेन मला नेन दुसऱ्याला ते अशा प्रकारची स्थितीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेची जी संख्या आहे ही अतिशय निर्णायक आहे. बाकीचे भाजप आणि शिंदे गट सोडून उरलेली संख्या तेवढी निर्णायक ठरत नाही, पण शिवसेना या सगळ्यांना एकत्र करून आणि याच्यातल्या काही मंडळींना एकत्र करून शिवसेनासुद्धा सत्तेवर येऊ शकते. त्यात काय अवघड काम थोडी आहे. पाठिंबा दिला किंवा घेतला तर अध्यक्ष मात्र तुमचा असेल ही कंडिशन? पाठिंबा दिला घ्यायची गरजच नाही काही. याच्यात बरेच लोक निवडून आलेली जी संख्या मोठी आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये राजकीय कारणाने काही लोक शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात अशा प्रकारची स्थिती आहे. मला असं वाटतं त्या स्थितीची आम्ही वाट बघतो. त्यांच्याकडे संख्याबळ मोठा आहे, तुम्हाला पाठिंबा मागतील, तुम्हाला थोडं पाठिंबा त्यांच्याकडे जर संख्याबळ त्यांनी डिक्लेअर करावं की आमच्याकडे संख्याबळ आमचा अध्यक्ष होणार आहे, डिक्लेअर करावं कोणत्या तरी एका पक्षाने. माझं त्यांना आव्हान आहे. भारतीय जनता पार्टी असो किंवा शिंदे गट असो की यांनी फक्त जाहीर करून दाखवा की आमचा अध्यक्ष होणार आहे. तुमचा अध्यक्ष होत असाल तर तुम्ही कुणाचाही पाठिंबा घ्यायला तयार आहे? असं नाही. कुणाचाही कसं घेऊ, कुणाचाही घेणार नाही.
कोणी व्यक्तिगतरित्या पाठिंबा दिला तर ते घेऊ, पक्ष म्हणून नाही घेणार आम्ही. म्हणजे भाजप आणि शिंदे गट या दोघांचा पक्ष म्हणून पाठिंबा आम्ही घेणार नाही, परंतु कोणी व्यक्तिगतरित्या मदत केली तर ती घेऊ. ठीक आहे. मालेगावमध्ये त्या पक्षाची सत्ता आलेली आहे, तिथे उपमहापौरांच्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानाचा एक फोटो लावला आणि त्यावरून थोडा वाद सुरू आहे की त्या सत्ता आणि यावरून भाजप शिवसेना सगळ्यांनी. टिपू सुलतान कोण होते? मला असं वाटतं टिपू सुलतान, आता टिपू सुलतान काय महापुरुष नव्हते, त्यामुळे जनरली अशा शासकीय कार्यालयात महापुरुष किंवा काही नेतृत्वाचे फोटो लावत असतात. पण टिपू सुलतानाचा का लावला हा प्रश्न मला असं वाटतं अशा पद्धतीनं फोटो लावलेच नाही पाहिजे. शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस अनुकूल आहे. तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? त्यांना महाविकास आघाडीकडे वाटायला एकच जागा आहे राज्यसभेत. निश्चित याविषयी तिन्ही राजकीय पक्षाचे प्रमुख एकत्रित येऊन चर्चा करतील. आजच सकाळी राऊत साहेबांनी असं वक्तव्य केलं की शरद पवार साहेब राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक आहेत. शरद पवारांसारखं उत्तुंग नेतृत्व जर जाण्यासाठी सगळ्यांचं एकमत होत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला त्याच्यात काही अडचण असायचं काही कारण राहणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत सगळ्या कर्जाची माहिती द्या असं बँकांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे राज्यात कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. राज्याची आर्थिक स्थिती आत्ताची जर बघितली तर कर्जमाफी करणं राज्याकडून अतिशय अवघड स्थिती दिसते, पण ती झाली पाहिजे. कशी जरी राज्याची आर्थिक स्थिती असली तरी कर्ज काढून दुसरीकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. परंतु कर्जाची जी रक्कम येते टोटल ती जर बघितली तर ती अवाढव्य एवढं नक्की आहे. पण ही कर्जमाफी एनी हाऊ कंडिशन करावी ही सुद्धा भूमिका आमची राहील, शेतकऱ्यांची आहेच. राज्य सरकारची सध्याची परिस्थिती पाहता आता घोषणा करतील असं दिसतं वाटतं अधिवेशनात. घोषणा तर सरकार खूप करत असतं ना. आता 33,000 कोटीचं पॅकेज अतिवृष्टीचं जाहीर झालं, कुठं मिळालं? आमचे आमदार आणि खासदार आज उपोषणाला बसत आहेत धाराशिवमध्ये, मिळालंच नाही. परवाचाच एक सरकारचा अध्यादेश आहे, याच्यामध्ये त्यांनी दुसरा टप्पा आणि त्यात एवढी रक्कम अतिशय जुजबी 200-300 कोटी रुपये, ज्याला 33,000 कोटीचं पॅकेज आहे आणि शेकड्यामध्ये जर रक्कम वितरित करत असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्याच्या जखमीवर ते मीठ सोडत आहे. वनमंत्री गणेश नाईकांचं एक विधान आहे, ते म्हणतात शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर खंडणी दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीनं बिल्डरांच्या घशात घातलंय सगळं राज्य. आम्ही आधीपासून ही भूमिका मांडत आलो, परंतु तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका म्हणून बऱ्याच जणांनी ती स्वीकारत नव्हते. परंतु आता गणेश नाईक साहेबच हे बोलले. आम्ही हे आधीपासून सांगतो की नगरविकास खातं हे दलालांचं, एजंटांचं, गुत्तेदारांचं केंद्र झालेलं आहे, कमिशनखोरांचं केंद्र झालेलं आहे. आणि मला असं वाटतं आज हे गणेश नाईक साहेबांच्या तोंडून निघालं हे बरं झालं. आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री त्यांनी गणेश नाईक साहेब सारख्या ज्येष्ठ नेत्यांचं जे काही वक्तव्य त्याची दखल घेतली पाहिजे. ते इथे PWD मध्ये 250 कोटीच्या कामाचा घोटाळा झाला असं बोलतात. माझ्या कानावर आलेलं आहे ते काम एकाच्या नावावर, QR कोड एकाचा, काम तिसरंच करतंय. समोर आलेली टेंटेटिव्ह आकडा 250 कोटीचा आहे, पण तो त्याच्यापेक्षा तो मोठा असू शकतो. एक 7-8-10 वर्षापूर्वी अशी एकदा एक चौकशी झाली होती, परंतु त्या चौकशीचं नंतर काय झालं आम्हाला माहिती नाही. हरिभाऊ बागडे यांनी मागणी केली होती. पण आता जर अशा पद्धतीनं कोणी पुरावे दिले असेल त्याची चौकशी व्हावी. चौकशी करताना एक सगळ्यात महत्त्वाचं की इथला एकही अधिकारी या चौकशी समितीत नसावा, तरच ही चौकशी होईल. कारण इथले वरपासून खालपर्यंतचे अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी आहेत, त्यांचा याच्यामध्ये हात आहे. त्यामुळे याच्यामध्ये तांत्रिक स्वरूपात, आर्थिक स्वरूपात आणि नियम कायदे स्वरूपात याची चौकशी व्हावी. याचाच अर्थ याला चांगला अधिकारी बाहेरचा असावा, तो तांत्रिक ज्ञान असणारा. आर्थिकदृष्ट्या काय नुकसान झालं त्याच्यासाठी अर्थ विभागाचा अधिकारी असावा.
आणि नियम कायद्याचं नीट पालन झालं का नाही याच्यात न्याय विभागाचा माणूस असावा, एखादा रिटायर्ड मॅजिस्ट्रेट असला तरी चालू शकतो. अशा पद्धतीनं ती चौकशी व्हावी. आत्ताच्या घडीला विकास कामाला निधी नसताना 250-250 कोटी रुपयाचा जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्याच्याकडे आपण उघड्या डोळ्यानं बघत असाल तर मला असं वाटतं ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयामध्ये त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं प्रमाणपत्राचं वाटप झालं असा आरोप होता. मंत्रालयात आता त्यांच्या डिपार्टमेंटचं जर त्यांनी काम केलं असेल तर त्याच्यात आपण आरोप काय त्याच्यात, त्यांनी जर अल्पसंख्याक विभागाचे प्रमाणपत्र वाटले तर त्याच्यात काय चूक केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं याला आरोपाला काही अर्थ नाही. तुमच्या बाजूला कार्यालय असलेल्या भाजप आमदार केनेकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर एअरगन सापडली नाही, ती ठेवलेली होती. सापडली म्हणजे इकडं तिकडं पडलेली, ती व्यवस्थित ठेवलेली होती. मी बघितलं, तुमचं चित्रीकरण बघितलं मी, ती व्यवस्थित ठेवलेली होती, सापडलेली नाही. ती ठेवलेली होती. कोणी ठेवली, का ठेवली, केनेकर त्याच्यात आहे का नाही आहे, दुसरे कोणी आहे हे तपासलं पाहिजे. ती काय सापडलेली नाही, ठेवलेली होती बॅग. त्याच्यामुळं केनेकरांचा त्याच्यात रोल आहे नाही का, त्यांचीच येते, त्यांनी कशासाठी ठेवली होती, त्यांच्याच पक्षाच्या कोणाशी त्यांचं दुश्मनदाई आहे त्याच्यामुळे तर नव्हती ठेवली. याचा जरा तपास झाला पाहिजे ना. मुंबईमध्ये पुन्हा एका बरोबर. 4-5 जणांनी मिळून एका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली आणि पुन्हा तोच वाद की मराठी माणसाला परप्रांतीयाकडून मारहाण असा वाद सुरू झालेला आहे. बेदम मारहाण केली आहे. त्याचं उत्तर मला असं वाटतं मराठी माणूस ताबडतोब देईल त्या लोकांना, आणि दिलंच पाहिजे. सर, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जवळपास 750 टँकर आहेत आणि त्या टँकरला आरटीओचा कुठलाही फिटनेस सर्टिफिकेट नाही, त्याच्याकडे काही कागदपत्र नाही, तरी ते शहरातून यमराजासारखं फिरतात. त्याच्यातले ते चालक मोबाईलवर बोलत असतात, काही अर्धे केलेले असतात. लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत की हे सगळे असं आहे. खरं तर प्रशासकीय काळात महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारानं बरबटलेला आहे. आता नवीन महापौर उपमहापौर आले, यांना आपण संधी दिली पाहिजे. मी त्यांच्यावर बिलकुल आरोप करणार नाही. चांगले ते दोघंही चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे, त्याच्याविषयी मी बिलकुल काही बोलणार नाही. पण टँकरच्या विषयी नियम आहेत, कायदे आहेत. कोणते टँकर असावे, कोणत्या कालावधीचे असावे, कोणत्या वर्षाचे असावे, त्याचं फिटनेस काय असावं, याचे नियम आहेत. आणि हे नियम मला वाटतं युनिव्हर्सल नियम आहे, काही फक्त महानगरपालिकेचे नियम आहे अशातला काही भाग नाही. परंतु कित्येक जे नंबर ऑफिशियली दिलेले त्या नंबरच्या गाड्या, टँकर कुठंच उपलब्ध नाही. मनाला येईल तसे टँकर, मनाला येईल तसे ट्रॅक्टर्स, मनाला येईल तसे ट्रॅक्टर याच्यात वापरले जातात. महानगरपालिकेच्या यंत्रणेचं कुठे नियंत्रण याच्यावर नाही. किती ट्रिप मारल्या जातात याच्यावरही कुठलं नियंत्रण नाही. ड्रायव्हर्स कोण आहे, 3 शिफ्टमध्ये काम, एकच ड्रायव्हर 20-20 तास काम करतो असंही माझ्या कानावर आहे, मी बघितलेलं आहे. ड्रायव्हर खरं तर 8 तासाच्या वर या ड्रायव्हरने ड्युटी नाही केली पाहिजे, नाही त्याच्यातून ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. म्हणून या सगळ्या टँकरच्या कामाचं ऑडिट झालं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, दोषीवर कारवाई झाली पाहिजे. शपथविधीपूर्वी सुरेंद्र पवार आणि शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ती भेट पवार कुटुंबियांनी टाळल्याचं समोर येतं. त्यांचा घरगुती विषय आपण त्याच्यात काही बोलू नये असं मला तरी वाटतं. शेवटी त्यांचं नातं आहे. समजा सुनेत्रा वहिनी असतील किंवा शरद पवार साहेब असतील, हे सासरे आणि सून आहेत. भेटले न भेटले किंवा असं मला असं वाटतं याच्यात आपण त्यांच्या कौटुंबिक याच्यात आपण पडू नये असं मला तरी वाटतं. पण रोहित पवार जे आरोप करतायत सातत्याने, खात झाला, पास झाला, यात मग कितपत तथ्य वाटतं? त्यांनी ज्या शंका व्यक्त केल्या त्या चुकीच्या असं थोडी म्हणू शकतो ना आपण. घातपात आहे नाही आहे ती चौकशी होईल, परंतु रोहित पवारांनी ज्या शंका व्यक्त केल्या या चुकीच्या असं कसं म्हणता येईल. आणि ज्या पक्षाचा नेता गेला त्या पक्षाचा तर एकही माणूस याच्यावर बोलायला तयार नाही आहे. खरं तर म्हणजे किती स्वार्थाने, सत्तेच्या असूयेने किंवा येणाऱ्या काळातल्या भीतीने कोणी कसं बोलत नाही याचं एक उदाहरण आहे. खरं तर अजितदादाच्या पक्षाच्या लोकांनी या भूमिका मांडायला पाहिजे होत्या, परंतु रोहित पवार यांनी त्यांचे पुतणे म्हणून असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एक नेते म्हणून असेल किंवा एक आमदार म्हणून असेल, ज्या भूमिका मांडल्या
त्याच्याविषयी शंका तर जनतेच्या मनात निर्माण झालेलीच आहे. त्याची चौकशी कोणीतरी म्हटलं का की आम्ही या म्हणण्याची चौकशी करू? खरं तर सरकारच्या वतीनं कोणीतरी म्हटलं पाहिजे होते. अजितदादांचा पक्ष सत्तेत सहभागी, त्याच्या नेत्यांनी रोहित पवारांनी काय भूमिका मांडली त्याची चौकशी करा. खरं तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे भूमिका मांडली पाहिजे, पण तो असं मांडताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे. पण शरद पवारांसारखे नेतेच म्हणतात हा अपघात आहे. त्यांनी तातडीने याबाबत खुलासाही केला होता आणि घातपाताच्या सर्व शंका त्यांनी स्वतः मिटवून लावल्या. मग सगळं झाल्यावर अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणं कितपत योग्य असं हे शरद पवार साहेबांनी ज्या दिवशी घडली घटना त्या दिवशी ही भूमिका व्यक्त केली होती. नंतर तेही बोलले. पण आता या गोष्टीला 15-20 दिवस झालेले आहेत. ते म्हटले का रोहित पवारांची भूमिका चुकीची आहे? असं तर म्हटले नाही ना. बरोबर आहे असंही नाही म्हणतो. हा, मग याचाच अर्थ शंकेला जागा आहे ना. आम्ही थोडी म्हणतो बरोबर आहे, पण आमचंही म्हणणं असं आहे की रोहित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याची चौकशी व्हायला काय हरकत आहे? शंकेला जागा आहेच आहे. येस. गणेश नाईक असं म्हणतात की नवी मुंबईकरांसाठी काही करत नसाल तर तुमचे मंत्रीपद काय चाटायचे का? गणेश नाईक कसे एक सैनिकी बाण्याचं नेतृत्व आहे, ज्येष्ठ नेतृत्व आहे, अनुभवी नेतृत्व आहे. आणि त्यांनी मांडलेली भूमिका मला असं वाटतं राज्याचे मुख्यमंत्री यांनी याची त्वरित दखल घेतली पाहिजे अशी मागणी आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करतो. त्यात सिडकोचे बिल्डरांच्या कशात झोपण्याचे जे आरोप आहेत. बोललो त्याच्यावर. काटमारी करणाऱ्या साखर कारखान्यांना एक दणका दिला आहे आणि कारखान्यावर वजन काटे आता सरकारी सर्वच जोडले जाणार आहे. म्हणजे शासन प्रत्येक कारखान्याच्या बाहेर काटे बसवणार हरकत काय हरकत नाही त्याला. शासनाने असं मला असं वाटत नाही कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या कारखान्यावर अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घेतलं होतं. परंतु घेतलं असेल ज्या कारखान्यावर सरकारने तरी मला असं वाटतं, नाही तर सरकार सुद्धा त्याच्यातच जुळून जाईल पुन्हा. त्याच्यात जशा कारखान्याचे रोल आहे त्याच्यासारखं झालं नाही पाहिजे. सरकारने सुद्धा मला असं वाटतं याच्यावर अतिशय काटेकोरपणे, या वजन काट्याचं काटेकोरपणे काम केलं पाहिजे. तुम्हाला भीती वाटते का पुन्हा सरकारने अरे अधिकारी आता परवा मंत्रालयात त्या मेडिकलचं दुकानाचं लायसन्स रद्द करण्यासाठी पैसे घेतात. मंत्रालयात अधिकारी भेटले तर आता काय भरोसा राहिला? खरं तर ते मोठी चैन आहे. तुम्ही तो प्रश्न नाही विचारला. ती मोठी चैन आहे की इथे जे फूड अँड ड्रग्सचे जे अधिकारी आहेत, इन्स्पेक्टर आहे, हेच कोणत्या तरी मेडिकलच्या कुरापती काढतात, हेच त्यांना बंदची नोटीस देतात, हेच त्यांना मंत्रालयात जाण्याचं गाईड करतात, हेच त्यांना तिथल्या एजंटाचं नाव सांगतात, हेच तिकडून रद्दही करून देतात आणि हेच पैसे घेऊन तिकडे पुरवतात. मला वाटतं मोठी चैन आहे फूड अँड ड्रगची. गाव पातळीपासून तर मंत्रालयापर्यंत चेन आहे. उगाच एक अधिकारी पकडला, कोणी PS नी सांगितलं. मला असं वाटतं या सगळ्या चेनचा पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि याच्यात सहभागी लोकांच्या कामकाजाचं मूल्यमापन झालं पाहिजे असं मला तरी वाटतं. मंत्री मंत्रालयातच बसतात ना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या चर्चा आहेत आणि आपले माजी मंत्री संजय शिरसाट यांची देखील पक्षांतर्गत जी नाराजी आहे उपमहापौर पदावरून असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्यावरून संजय शिरसाट यांचं मंत्रिपद देखील धोक्यात असल्याचं बोललं जातं. म्हणजे याला जोडूनच 4 मंत्र्यांचं शिंदेचे बदलण्याची चर्चा सुरू. हे बघ, पक्षाचं राजकारण अंतर्गत असतं. एकटेच काय संजय शिरसाट अपयशी ठरले अशातला काही भाग नाही आहे. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी झाल्या याला सामूहिक जबाबदारी असते. मग खासदारांची जबाबदारी असते, सगळ्या आमदारांची जबाबदारी असते. एकटे संजय शिरसाट दोषी असं मला तरी वाटत नाही. कारण आता संजय शिरसाट दोषी म्हटलं तर महापालिकेचे त्यांच्या वार्डात सगळ्यात जास्त निवडून आले. बाकी ज्यांच्या प्रभागात तर माणसं 2-2, 3-3 निवडून आले. जयस्वाल साहेबाच्या मतदारसंघात 1 का 2 निवडून आलेले. शिरसाटांच्या मतदारसंघात तरी 10-11 निवडून आले. त्यामुळे अपयश कसं कोणती पार्टी त्यांच्यावर मूल्यमापन करते हे त्यांचा मुद्दा आहे. पण मला तरी नाही वाटत की असं काही एकनाथ शिंदे साहेब करतील. सगळे नाही, सगळे तिकडे बसले. ते बसवतो ना सगळ्यांना, इथं बोलवतो. मालेगांव के उप महापौर ने अपने ऑफिस में एक की तस्वीर लगाई है, इसके ऊपर आप क्या कहेंगे? ऐसी तस्वीर लगाना गलत है
मैं समझता हूँ महापौर रहे, अब तुम स्टैट्यूटरी यानी वैधानिक पोस्ट पे आए तो तुमको वैधानिक पद्धति से ही काम करना पड़ेगा। मेरे निजी कुछ किसी पे प्यार होगा या किसी का मैं ये करता हूँ तो निजी, लेकिन सार्वजनिक रूप से देखा जाए तो तुमको वैधानिक पद्धति से काम करना पड़ेगा। आपकी ते ऑफिस के करीब जो बीजेपी विधायक है संजय केनेकर साहब, उनके पास जो बंदूक बरामद हुई है उनके क्षेत्र में, ऑफिस के क्षेत्र में, इसके ऊपर आपने बिल्कुल उसकी इंक्वायरी होना चाहिए, जिसने रखी उसको पकड़ना चाहिए। उसमें संजय केनेकर ने रखी है क्या उनके स्टाफ ने रखी, उसकी भी इंक्वायरी होना चाहिए। थँक्यू। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.